तू आता निघाली कॉलेजला. चल आता मला पण बाजारात यायचं आहे. कांद्याची तोर बघायला ती दर काय चाललाय काय नाही. आता तुम्ही पण माझ्या संग येणार आहे वे? आता कांद्याचं तोर आणायचं म्हणलं बाजारात जायचं म्हणलं स्टँडवर यायला नको वे. काय बोलतीस तू पण. बरं अण्णा, मला जरा 300 रुपये पाहिजे होते. कशाला ग? अहो ते पुस्तक वया ते आणायचे नवीन, मॅडमांनी सांगितलंय. परवा तर वया पुस्तकं आणली होती की ग, आणि आता पैसा मागत सांग बरं. पुत पैसे ती खाताची पोती आणली आणि आता कुठलं पैसे? आता ती वया आणि पुस्तकं नेल्याशिवाय मॅडम मला वर्गात बसून दिल काय सांगा? आता पेपर पण जवळ आलेत. आता हे तर घोटाळा झालाय सगळा. खिशात तर रुपया नाही माझ्या. आता काहीतरी केलं पाहिजे मग मला. कोणाला तर उसणं पासणं घेतलं पाहिजे. मला आजच पाहिजेत अण्णा. अगं होय पोरे, सगळं तुझं खरं आहे, पण पैसे आणून कुठनं सांग बरं मी. आता लगेच पैसे असते ते तवा. कुणाला तर उसणं पासणं घेतलं पाहिजे ते, आणि मग देतो तुला. आता तू मग ते आताच द्या, कुठनं द्या? अहो अण्णा, पण मला आजच पाहिजे ती. पेपर जवळ तर मला नोट्स पण लिहायचे. आता काय तू तर लयच अवघड केलंच बघ माझं. बापू नमस्कार. अरे काय ना कुणीकडे चाललाय बापलेक? हा आज मी कामाला सुट्टी मारलीच वाटतं तू. बापू त्याचं काय झालं, रानं तयार करून ठेवली ती, पण कांद्याचा तोरा आणायला आज जाऊ उद्या जाऊ करत आठवडा गेला. आता आज बाजारात म्हणलं जाऊन यावं. तुझं ठीक आहे रे, पण एक गडी नसला तर माझा किती खोळ होतो हे तुला माहिती आहे का? आणि कामाचा लोड किती होतो हे तुला माहिती आहे का? सांग बरं. नाही बरोबर आहे बापू तुम्ही म्हणताय ते, पण आता तरू आणल्याशिवाय पर्याय पण नाही ना बापू. दुपारपर्यंत बाजारात आलो ना तरू घेऊन, संध्याकाळपर्यंत लावून मोकळा होतो, आणि सकाळी उद्या तुमच्याकडे कामावर टच होतो. बर बर चालतंय चल. ते नव एक 400-500 रुपयाची गरज आहे मला. कारण ना अहो बापू, पोरीला वह्या पुस्तकं आणायची आहे ती. आता तिनं अचानक सांगितलं पैसे तर आहेत ते का, आणि तरू पण आणायचं आहे ती. तरूला पण इकडे तिकडे पैसे लागतेच की. थांब जरा बघतो खिशात किती आहेत ते. बघा हाय ते आहे ते. हे धर. आहेत बापू. आणि ते पोरीला पुस्तक वगैरे व्यवस्थित घेऊन दे बरं का पोरे. आणि बाप एवढा मरणामातीचं कष्ट करतोय, त्याच्यावर लक्ष ठेव आणि मन लावून अभ्यास कर. चांगले मार्क पाड. बापाचे कष्ट जरा ध्यानात ठेव, आणि अभ्यास तुझी तू करून बापाला जरा सुख लागेल अशा काय गोष्टी करा. आणि अण्णा उद्या सकाळी तेवढा कामावर व्यवस्थित. बापू उद्या सकाळी मी कामावर टच आहे. तुझी वाट बघतोय बघ. हो मी पाणी पाजून घेतो उद्या आल्या आल्या. टेन्शन नका घेऊ तुम्ही. जाऊ का मी? हो जावा जावा बापू. बरं झालं बापू, पैसे भेटलं. आता बस पण काय लवकर येणार, कुणाची गाडी भेटता का ते तर बघा. पण हे काम कर, इधर पैसे तेवढ्यात वया पुस्तक येतील ना, सगळी देणार ना. हा सकाळ गेलं पाहिजे लवकर. आता बापूच्या कामावर मला वया पुस्तकाचं मध्येच काढलं. इष्टी पण येणार लवकर. किती वाजता इष्टी आहे? एक काम करता का तुम्ही, तर कोणाची गाडी बघून जावा, तर मला तर कोणाच्या तर गाडीवरनं पाठवून द्या, कारण मला वेळ होतोय परत. अगं मी पण येणार आहे पोरे तिकडे. दम की जरा 2 मिनिटं वाट बघू इष्टीची. एवढे ना गडबड करायला लागली. नाही वाटतं कसं राहता. थांब मॅसेजच करतो. काय चाललंय काय काय समजा ना. का काय प्रॉब्लेम झाला का? मग अशा गडबडल्या करायला लागले. मग नाही तिच्या बापाला पण आजच आडवं यायचं होतं का, फिरायला जावं म्हटलं तरी बोंब सगळी. असू दे काय होईल तुम्ही जा तू बघू पुढच्या. अगं अशी तू येता कुणीकडे चालल्यास? इकडे कॉलेजला. कॉलेजला? अगं मी पण तिकडच चाललोय. चल सोडतो. पण अण्णा पण आहे की. अण्णा खायला पण ठीक जण. कस कोण आहे ते? सर आहे तिचा. अहो कॉलेज मधलं सर आहेत आमचं. म्हणजे तुझ्या कॉलेज मधली ही सर आहे ती वय? हा तुम्ही निघाला तिकडच? हा तिकडच चाललोय. सोडतो म्हणलं. मग कॉलेजला सोडता का आशूला? सोडतो बस. बरं चालतंय, तुम्ही हिला सोडा,
मग मी स्टील पारा ना त्यात तू मागणं मी. हा पोरे जा सरांच्या बरोबर मग. हा जा दमान जावा सर. होय, मी तू मागणं. चला अण्णा. हा दमान जावा. अन्नाच्या पुढे कोणा गाडी बसली. अन्नाला जाऊन सांग. काय राहणार अजून गेलं का घरी? हा एस टी यायची आहे म्हणून थांबलोया. ते पोरगी कोणत्या गाडीवर गेली? पोरगी हा हा तिच्या कॉलेज मधलं सर आहे ती. असं असं त्या सरांच्या गाडीवर बसून गेली. नाही पोरगी गेलेली दिसली म्हणून तुला मी विचारलं कुणा गाडीवर गेली. नाही त्या कॉलेज मधलं आहे ती गेली बसून. बरं बरं मग येतो मी ते सोडू का तुला? नाही मी निघाले का ते स्टीलच आता. बरं बरं हा. जाऊ का मी? हा चालतंय. काय ग सारखं तुझ्या पप्पांचं मधी 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 असतंय ग. अरे असं काय म्हणतोयस? मी त्यांची लय काय म्हटलं त्यांना माझी काळजी असणारच ना. म्हणजे त्यांनाच तुझी जास्त काळजी आहे आणि मला काही तुझी काळजीच नाही. सकाळपारी न कधी उठणारा माणूस सकाळी लवकर उठून तुझ्यासाठी आलोया. मी काय म्हणते तुला काय गरज होती तिथे येऊन पप्पांसमोर मला घेऊन जायची? माझं मी गप येत होते ना. आणि तुला रात्री मी फोन करून पण सांगितलं होतं मी येते म्हणून. तुलाच लय गडबड असत्या. मला झाली होती घाई भेटायची म्हणून आलो. बरं बस या इथं चल. ए तुला ही जागा जरा विचित्र नाही वाटत काय? आणि असल्या विचित्र जागेत कशाला घेऊन आलायस मला? विचित्र काय अगे आपल्यासारखी लवर सगळी इथंच येते ती भेटायला. हा तसला विचार तू अजिबात करू नकोस. मला हे असलं सगळं नाही पटत. पटत नाही म्हणजे तुझं नेमकं माझ्यावर प्रेम आहे ना? आता तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच मी घरच्यांना फसून इथं आले ना तुला भेटायला. का आलोय कशासाठी आलोय म्हणतेस? तू काय मला चुकीच समजतेस काय? तूच मला चुकीचं समजायला लागलायस. तुला एक साधी सिंपल गोष्ट समजत नाही काय ग? एवढे चांगले निसर्गामध्ये कशाला आणली असेल? तुला फिरायलाच आणली असेल ना? उगाच चुकीचं समजायला लागल्यास मला तू. अरे पण माझं म्हणणं काय आपण फिरायला आलो हे मला मान्य आहे. पण असल्या घनदाट जंगलात कशाला घेऊन आलायस मला? जिथं माणसं तिथं जायचं ना आपण फिरायला. एक काम करूया जाऊया गावात फिरायला. म्हणजे कोणतरी बघल आणि तीच जाऊन अण्णाला सांगते. म्हणजे अण्णा येतो मग आपल्याकडे काय चाललंय म्हणायला. हेच पाहिजे तुला. म्हणजे फुटू दे आपलं भांडे प्रेमाचं. तू एवढा बोरिंग असेल मला वाटलं नव्हतं. तू काही तर मला भांडायला घेऊन आलायस काय? तूच माझ्या संग भांडायला लागले बिनकामाची. मी जाते निघून इथनं. जा कुठं जातेस बघूया. जा खरंच जायला मी. जा की बघूया कुठं जातेस. मी खरंच चालले बर का? जा जा. तुला नाही यायचं मी खरंच चालले आता. नाही येत मी तुझं तू जा. हा एवढा वाईट असेल मला खरंच माहित नव्हतं. मी खरंच चालले बर का? माग फिर माग. मला नाही तुझ्या बरोबर. तुला मी एकदाच सांगतोय बर का? मी शपथ आले वाटतं. आशा तर नव्ह ना. हे आशा हे पुरे. आशा थांब. आशा काय कॉलेज सोडून इकडं कोण इकडं इकडं? हे पुरे बोल की चालबा काय लागलीस? काय कॉलेज सोडून इकडं कोणी आली? अगं बोल की आशा बोल की तिकडं कुठे फिरायला लागली तू? अगं बोल आशा बोल. उन्हात आलेस तू इकडं काय करतीया? सर तुम्ही पण इकडं? अरे तुमचं चाललंय काय? कॉलेज सोडून काय करायला लागलाय? ए आशा अगं बोल की. अण्णा काय नाही जरा ती गाडीचा प्रॉब्लेम झालता म्हणून. अहो गाडी तिकडं तुम्ही इकडं. अहो काय चाललंय या सर? काय चाललंय या? अहो गाडी तर किती कोसाव आहे. तुम्ही काय करता? तू काय करते काय? तू काय करतेस? अण्णा मी काहीच नाही केलं तर कसं सांगू तुम्हाला? मग कशा आलीस तू इथं? अगं सांग की तू इथं कशा आलीस? का तुला कोणी आणून सोडल्या? ओ सर तुम्ही तर बोला काहीतरी. अगं बोल की काहीतरी. अगं ह्यो बाप आहे बाप. तुला सकाळी पैसे मागितलं पैसे दिलं. अगं तुझ्यासाठी मी किती काय काय करतोय. अगं पायात चप्पल सुद्धा मी घालं ना की असल्या काटात मी 2 रुपये वाचावं म्हणून मी चालत निघालोया. अगं बापाची आबरू घालवायला लागलीस तू. अगं बापान तुझ्यासाठी काय नाही केलं. अगं पाहिजे ती तुझ्यासाठी केलं आणि तू इथं उभे राहून काय करायला लागली? सर अवे काय शोभतं का तुम्हाला? सांगा बरं. आणि तुला पण कळत नाही वेगळं.
अगं आपल्या बापाची आबरू तर गावात बघायची. बापाला आपल्या इज्जत किती आहे. अगं 8-8 दिवस बनेल घातल्यानं मळ्याला ती धुवायला साबण सुद्धा नाही. घरात परिस्थिती काय आहे ही तू उघड्या डोळ्यानं बघतीस की ग. आणि तुला असलं दंड सुटायला लागलं होय. हा सांग बर. अण्णा खरंच माझं चुकलं. मी असं करायला नको पाहिजे होतं अण्णा. मला माफ करा. तुमच्या डोळ्यात धूळ टाकून मी एवढं सगळं केलं अण्णा. मला माफ करा. खरंच माफ करा. चुकलं म्हणजे अगं सांग की अण्णासनी आपलं प्रेम आहे ती. का भीतेस तू सांग. हो अण्णा माझं तिच्यावर प्रेम आहे. लगीन करणार मी तिच्यासोबत. अरे देवा अहो काय ऐकतोय मी. अहो सर काय बोलताय तुम्ही. पोरे अण्णा जे झालं ते झालं. मी तुम्हाला शब्द देतोय आता ही तुमची मुलगी मी हाय त्या परिस्थितीत सांभाळायची तयारी आहे माझी. तुम्ही ही मुलगी मला द्या. ए बाबा मला तुझ्यासोबत राहायचंच नाही. ते झालं त्याचं सगळं विसर आणि माझ्यापासून 2 हात लांबच राहता. पहिलं का तुमची मुलगी आजपर्यंत माझ्यासोबत मौज मजा केली आणि आता म्हणते माझ्यासोबत राहायचं नाही. खरंच अण्णा या असल्या प्रेमापेक्षा नाही वडिलांचं काय प्रेम असतं आणि ते प्रेम किती श्रेष्ठ असतं हे मला आज कळलं खरं. अहो सर मी माझ्या हाताच्या पोटागत माझ्या पुरीला जपलंय घेऊ. हो म्हणून तर मी एवढा जीव लावला होता ना हिच्यावरती. तिनं सुद्धा माझ्यावरती एवढा जीव लावलाय ना तरी सुद्धा ह्या प्रेमापेक्षा तिला वडिलांचं प्रेम किती श्रेष्ठ असतंय हे मला आत्ता कळलं. मी इतका जीव लावला नाही हिच्यावरती आणि हिनं पण माझ्यावरती एवढा जीव लावलाय तरी सुद्धा वडिलांचं प्रेम काय असतं हे दाखवून दिलं मला. सर झालं गेलं आता सगळं विसरून जावा. कसं आहे तुम्ही पण काहीतरी तुमच्या हिमतीव करून दावा. मी माझ्या पुरीचा हात तुमच्या हातात स्वतःहून देतो. पोरे मी तुझा बाप आहे. मी तुझा चांगलाच विचार करणार एवढं लक्षात ठेवतो. चल बाळा बाजारात तुझ्या मापाची एक चप्पल घेऊ मला पण एक घेऊ. चल.